गुंटेवारी धारकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. चंदनदादा चव्हाण. सांगली महापालिका क्षेत्रातील गुंटेवारी धारकांच्या प्रश्नासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर गुंटेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला. महापालिका क्षेत्रातील गुंटेवारी धारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू करण्यात आला आहे. सांगली मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावर अनेक जण नाराज आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तरी देखील मंडल अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात 0 कर्मचारी काम करत आहेत. त्यांना अद्याप हटवले गेले नाही. त्यांच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश संबंधित विभागाला दिले होते, मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्यामुळे व 0 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त केला गेला नाही व गुंटेवारी धारकांचे प्रलंबित प्रस्ताव देखील मार्गी लावले गेले नसल्याने शिवसेना गुंटेवारी विकास समितीच्या वतीने सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती शिवसेना गुंटेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी दिले. यावेळी जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, बजरंग पाटील, प्रदीप काका माने, नईम शेख, बाबासाहेब सपकाळ, विजय बल्लारी, मनीषा पाटोळे, जैलाब शेख आदी गुंटेवारी चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.